वेल डन, वेल डन कीर्तने, वेल डन, गुड वर्क. थँक्यू सर. आपण या नवीन कारवाई संदर्भामध्ये जरा सबुरीने निर्णय घ्या. काय एक्स्ट्रा पॉवरफुल लोकांना तुम्ही हादरा देताय ना, म्हणून म्हटलं. काय सर, तुम्हीच जर असं म्हणायला लागला तर मग काय. त्यापेक्षा काम करा ना, माझी ट्रान्सफर करून टाका. सर, एक वेळ ना माझी ट्रान्सफर करा, पण असल्या लोकांना दया माया दाखवायला सांगू नका प्लीज. कठीण आहे सर तू कीर्तने. अच्छा, म्हणजे मी चांगलं काम करतोय, प्रामाणिकपणे काम करतोय, तर मी कठीण. आणि ही माणसं अशी वागतात. नको ना, वाद कशाला घालतोय आपण. सरळ माझी ट्रान्सफर करा, मी तुम्हाला तसं रिक्वेस्ट लेटर देतो. हा, हे पॅड आणा आपलं. बघितलं बघितलं, कॉलेजच्या काळामध्ये जशी प्रेयसी आपल्या प्रियकराला ब्रेकअपची धमकी देते ना, तसा हा कीर्तने मला सारखी सारखी ट्रान्सफरची धमकी देतोय. तुझं नाही रे बाबा, माझंच कठीण आहे. एनिवे, तू काही माझं ऐकणार नाहीस. गुड, चला. सर तुमचा खूप आदर करतात. माझा नाही, माझ्यातल्या प्रामाणिकपणाचा आदर करतात. मराठी प्रामाणिकपणा हे असं हत्यार आहे की दुनियेतले भले भले घाबरतात. खरं आहे सर. सर, अब्राहम लिंकनचं जसं एक पत्र आहे ना, तसं सदाशिव कीर्तनेंचं एक पत्र लिहा तुम्ही. या कामाला सुरुवात करा. यस सर. लागला मला झाडावर चढवाय. तेजस, वेड लागलाय का? दुसरा काही पर्याय ठेवलाय का? मी आहे ना तुझ्या बाजूनी. अगं तुला कळतंय ग, पण त्यांना कळत नाहीये ना. क्षुल्लक कारणावरनं माझं क्रिकेट बंद केलंय त्यांनी. मी एक सांगू का? तू बाबांशी बोल, त्यांची माफी माग आणि क्रिकेट पुन्हा सुरू कर. माझ्या सगळ्या फ्रेंड समोर त्यांनी माझा इन्सल्ट केलाय. माझी इमेजची पार वाट लावून ठेवली आहे त्यांनी. इमेज? अरे बाबांनी जर अपमान केला तर कोणी मनाला लावून घेतं का? आणि तुझ्या भल्यासाठीच बोलले असतील की नाही ते. भल्यासाठी वगैरे काही नाही. त्यांना क्रिकेट आवडत नाही ना, म्हणून त्यांनी असं केलं. नाहीतरी ते काही ना काहीतरी कारणच शोधत असतात ग मला बोलायला. मी त्यांना विचारायला वगैरे काही जाणार नाही. हे बघ तेजस, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आपण जर बोललो ना तर प्रश्नांचा गुंता सोडवता येतो, पण जर काहीच नाही बोललो ना तर तो गुंता आणखी वाढतो. आणि आपल्या बाबांशी बोललो ना तर फक्त अपमानच होतो. रादर गुंता आणखी वाढत जातो. बाबांची विचार करण्याची पद्धत जरा वेगळी आहे, एवढंच. आई, माझे सगळे फ्रेंड्स बोलतात तुझ्या बाबांचा वागणं जरा जरा अतिच आहे. तुम्हाला शिस्त लागावी ना, म्हणून बाबा असं वागतात. आणि इतरांशी त्यांची तुलना करण्याची चूक तू कधीच करू नकोस. हे बघ, मला असं वाटतं की तू एकदा बोल त्यांच्याशी. मी बाबांची परमिशन विषयी वगैरे बोलणार नाहीये. मग काय, क्रिकेट खेळणं सोडून देणार? अजिबात नाही. मी क्रिकेट खेळणारच आहे. हो, कसं कसं? घरात? मला क्रिकेट खेळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मग त्यासाठी वाटेल ते करायला लागलं ना तरी मी करीन. अरे, हे वाटेल ते करण्यापेक्षा बाबांची माफी मागितलीस ना तरी पुरेशी आहे. बाबांची माफी मागून मिळालेलं क्रिकेटही मला चालणार नाहीये. हा बाबा बोला. आज मी रिहर्सलला येऊ शकणार नाही. तुझी रिहर्सल संपली की तू सरळ घरी ये. हा, ठेवतो. बाबा. हा, काय? आज सर म्हणत होते की थोडासा उशीर होईल म्हणून. किती वाजतील? कमीत कमी 8 तरी वाजतील. मैत्री सोडेल मला, तुम्ही नका काळजी करू. बर, ठीक आहे, पण लवकर ये. हा, ठेवते. बाय. आत येऊ सर? देशपांडे, खर तर तुम्हाला आतमध्ये घेतलंच नाही पाहिजे. ठीक आहे, या बसा. काय करता तुम्ही? मी काय देव आहे माझ्या पाया पडायला? आणि देवाला प्रसाद तरी चालतो, मला ते सुद्धा चालत नाही. बसा. माझ्यासाठी तुम्ही देवच आहात सर.
मला वाटलं नव्हतं तुम्ही जाताना असं मला भेटून जाल. युधिष्ठिराच्या दरबारात शकुनी मामा कसा येईल असं वाटलं असेल ना सर तुम्हाला? एकदम महाभारतामध्ये जाऊ नका हो. कशासाठी आलाय ते सांगा. आय एम सॉरी सर, मला माफ करा. स्वतःची माफी मागा, माझी कशाला मागताय? स्वतःतल्या प्रामाणिकपणानं तुम्हाला माफ करायला हवं. नाही पण सर, तुम्ही मला माफ केलं तर माझ्या मनावरचं ओझं कमी होईल ना. दुसऱ्यांची ओझी हे मी उचलतच नाही. हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे सर. तुम्ही मला नोकरीवरून काढलं नाही म्हणून तुमचे किती आभार मानावे हेच कळत नाही सर. माझे नाही, कमिशनर साहेबांचे धन्यवाद मान. कारण त्यांनी तुमची ट्रान्सफर केली म्हणून वाचलात तुम्ही. आपल्या हाताखाली काम करायची संधी मिळाली हेच माझं भाग्य आहे सर. ऑल द बेस्ट. जिथं जाल तिथं तरी इमानदारीने काम करा. नाही सर, पुन्हा अशी चूक कधीच होणार नाही सर. ठीक आहे, येतो सर. Shush! Good evening, ladies, my lovely ladies. Bobby, how are you? Hey, Hank, very good evening. Hey, Hank, can you come over here? Of course, आज तर तू येऊ शकतोयस. आज कुठे आलं तो बुलडोझर मॅन? मी हा? तिकडे हा? नको नको, मला भीती वाटते. काय एकदम तिकडे दुसऱ्या हद्दीत आल्यासारखं वाटतं. Oh, come on, Naughty. Come here, no, I want to discuss something. That's like my Hank. Come here, come here, come here. बोल, काय बोलायचं आहे? हा, मला एक गोष्ट सांग, आपण कधी फायनलाइज करतोय म्हणजे ऑल स्वीट बबली गुबली टीमचे कलरफुल कॉस्ट्युम्स? ऍक्च्युली मला त्याच्याच बद्दल बोलायचं होतं, कारण मला बजेटही फायनल करायचं आहे. कम ऑन हंक, समुद्रातनं एक पेला पाणी कोणी नेलं तर समुद्राला काही फरक पडणार आहे का मला सांग? तुमच्या राजहंस टेक्सटाईल्स मधनं 5-10 हजार इकडचे तिकडे गेले तर कोणाला कळणार पण नाही. डोंट वरी, ते माझ्याच खिशात सापडतील. काय बोलला? कम ऑन हंक, you know I'm not of those types. Come on. Oh my God, my lovely ladies, I forgot you. I'm so sorry. ए, मला एक गोष्ट सांगा, तुमच्या की डेमो कॉस्ट्युम्स कोणी कोणी आणलेत? सर, बॉबीला दाखवा. ऑलराईट, मी काय म्हणत होतो, ऐक ना, मी एक रेफरन्स काढलेला आहे. हा बघ, हा कसं वाटतो तुला? चांगलं आहे. चांगला आहे ना? सो लेट अस फायनलाइज दिस. याच्या बाजूचे वगैरे पण सगळे दिस पॅटर्न इज फिक्स्ड. ऑलराईट, सो लेट्स फायनलाइज दिस. Done. ओके, कारण शेवटी कसं आहे, लोक काय बघायला येणार आहेत? किमो खाननी कोरिओग्राफ केलेला शो. ऑलराईट, आय एम किमो द परफेक्ट खान, सो आय वॉन्ट एव्हरीथिंग टू बी परफेक्ट. तुला आठवतंय हा कॉलेजला लास्ट इयरला मी का हंगामा केला होता? गॅदरिंग कॉस्ट्युम्स वरून. ऑफकोर्स. आणि ते प्रोफेसर भागवत नंतर माझ्याकडे बघितलं पण नव्हतं त्यांनी, माहिती आहे? किमो सर, येस डिअर. जर आज आपण रिहर्सल करणार नसू तर मग मी घरी जाऊ शकते का? ऑफकोर्स नॉट. कोणीच जात नाहीये. नाही म्हणजे तुम्ही तुमचं यांच्या बरोबरचं डिस्कशन कंटिन्यू करा ना, मग आपण उद्या रिहर्सल करूया, चालेल? लुक एट हर ॲटिट्यूड. किमो, तुला कीर्तने सरांची पहिली भेट आठवते ना? तिचा वेळी खूप महत्वाचा आहे. सो आपण हे आपलं नंतर बोलू, आधी रिहर्सल्स करूया. आफ्टर ऑल नो 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 वेट. लेट्स मेंटेन अ स्टँडर्ड ओव्हर हिअर. एक्सक्यूज मी मॅडम, काल तुम्हाला एक स्टेप धड करता येत नव्हती आणि आज तू माझ्या तोंडावर ॲटिट्यूड थ्रो करतेस. आय एम सॉरी सर. यू शुड बी. तुला काय वाटलं तू खूप ग्रेट डान्सर वगैरे आहेस का? आणि तू यू नो व्हॉट, लेट्स डू दिस. तुला हवं ते गाणं घे, त्याच्यावर तुला हवा तसा डान्स कर आणि ट्राय टू इम्प्रेस
Just a single person. Of course, you cannot impress me, so I won't be the judge. The judge would be Karthik. सॉरी. You should be, baby. You keep your attitude and I'll keep mine. आता जोपर्यंत तू नाचत नाहीस ना तोपर्यंत मी रिहर्सल्स चालू करणार नाही. That is said. सर प्लीज प्लीज फॉरगिव्ह अस सर प्लीज. No, ladies, don't try to convince me. It is said. Please get aside and let her dance. Let her show her talent. Stage is all yours, madam. रेडी. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. I'm very hard to impress. But you impressed me. After all, she's my choice. And I'm very sure या वर्षीची चॅम्पियनशिपची ट्रॉफी या कॉलेजला तूच मिळवून दे. I'm sure. लागणार आहे. लागली ऑलरेडी. आई शपथ. पण जर मी मुलगा असते ना तर आज गायत्रीने नक्की पळवून नेलं असतं. खरंच म्हणजे एक मिनिट. पण जरी तू मुलगा असतीस तरी कीर्तने काकाच गायत्रीचे बाबा असते ना. अरे पण बाकी सब छोडा. काय डान्स केलाय आज हिने. सुपर. म्हणजे काय म्हणजे बोबडीच वळली सगळ्यांची. सिरियसली या म्हणजे तुला सांगू का किमो सरांचा तर पचकाच केलाय तिने. म्हणजे उद्यापासून तिला परत कधी चॅलेंज करणार नाही ते. ए गायत्री कुठे लक्ष आहे तुझं. हो म्हणजे मगासपासून पाहतोय आम्ही. कोणाला शोधतेस. नाही काही नाही चला ना. काही हरवलंय का तुझं. जीव हरवलाय ना तिचा. कुणीतरी दिसलं नाहीये अजून. तू कार्तिकला शोधतेस का. तू काही काय बोलतेस. मी त्याला कशाला शोधू. आम्हाला काय माहित. तुझ्या डोळ्यातच जाणवतंय ते. माझ्या डोळ्यात काय दिसतंय. आता कसं दिसणार. तुझ्या मनात गेलंय ना ते. उडत गेला तो कार्तिक. बर पण मग इतकी का गुमसुम आहेस.
नाही म्हणजे सारखी मागे पाहतीयस ना? अगं काही नाही, म्हणजे मला सारखं वाटतंय की माझ्या मागे कोणीतरी आहे. हो, कार्तिकचं भूत असेल. गप्प बसा पिऊ. ए गायत्री, कुणाशी खोटं बोलतेस तू? लहानपणापासून ओळखतो हा आम्ही तुला. काहीही म्हणा, पण आज मॅडमने सॉलिड हवा केली आहे. अगं कार्तिक पण वेड्यासारखा टाळ्या वाजवत होता. हो हा, आणि गायत्रीला आता कोणी चॅलेंज नाही हा करायचं, आणि तीच आपली लीड डान्सर होतीये की नाही ते बघ तू. अगं म्हणजे काय, झालीच आहे. येस, आणि गायत्री आपल्याला ट्रॉफी मिळवून देणार आणि ही स्पर्धा आपण जिंकणार हे नक्की. हो, काहीही झालं तरी आपण स्पर्धा जिंकणार, कारण बाबांनी मला सांगितलंय की एकतर आपण स्पर्धा करायची नाही, आणि जर ती केली तर ती आपण जिंकायचीच. आले परत बाबा. अरे वा, आलीस? हो, हे गायत्री नाही आली अजून? येईल हो एवढ्यात, त्यात काय एवढं. हे घ्या. नेमका काल कुठल्या पानावर होतो बरं मी? तेच पान काढून दिलंय. अरे वा, बरंच लक्षात ठेवतेस. फक्त पुस्तकाचं पान नाही, आयुष्यात कुठल्या पानाहून तुम्ही कसे पुढे जाता ना हे सुद्धा लक्षात असतं माझ्या. सध्या मी गायत्रीचा डान्स आणि तिची स्पर्धा ह्या एकाच पानावर रेंगाळलेलं आहे. तुम्ही रोज जाता ना रिहर्सल्स बघायला? हो. कशी नाचते हो आपली गायत्री? अगदी देखणी नाचते, देखणी. देखणी. किती छान शब्द वापरलात. नाही खरंच, म्हणजे गायत्री जेही काही करते किती मनापासून करते ना. मजा येईल तिचा नाच बघायला. मग तू का नाही आहेस उद्यापासून माझ्याबरोबर? मी? हा, रिहर्सलला चल. मी काय करू येऊन तिकडे, आणि उगाच मी आले कॉलेजला तर तिला ऑकवर्ड वगैरे वाटायचं. ऑकवर्ड? एक मिनिट, म्हणजे मी नाही का जात आता तिथे रिहर्सलला? मी तिथे गेलो म्हणजे काय तिला ऑकवर्ड वाटतं? नाही असं कुठे म्हणाले मी, पण नाही अपॉइंटमेंट काय नाही. मला उलट काय वाटतं माहितीये का, आपण मुलांच्या कॉलेजमध्ये जाणं, त्यांची रिहर्सल बघणं, हा एक पालकत्वाचा भाग आहे. तुमचं म्हणणं बरोबर असेलही कदाचित, पण नाही एक मिनिट, गायत्रीचं सोडून दे. म्हणजे मी मुलांच्या कॉलेजमध्ये जाणं ही लुडबुड वाटते तुला? मला काय वाटतं माहितीये का, आपण कॉलेजमध्ये जातो त्यामुळे आपण मुलांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. तुम्हाला तसं वाटतंय ना, म्हणजे त्यात नक्की काहीतरी तथ्य असेल. मी आपलं गायत्रीच्या दृष्टिकोनातून हे सगळं बघत होते. म्हणजे गायत्री आणि तिच्या वयाच्या मुली या सगळ्याबद्दल काय विचार करत असतील एवढंच. तू ना एक विचित्र भुंगा डोक्यामध्ये सोडलास माझ्या. असं काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुम्ही मला म्हणालात की गायत्रीचा नाच बघायला चल, आणि मी नाही म्हणाले एवढंच. तुझं ना मला काही कळतच नाही ग उमा. कधी कधी अतिशय सामान्य मुलांच्या आईसारखी वागतेस, तर कधी कधी एखाद्या फिलॉसॉफर सारखं बोलायला लागतेस. माझी मेलीची कसली आली आहे फिलॉसॉफी? गायत्रीच्या मनाचा विचार करा, तुमचं तुम्हाला उत्तर मिळेल. हॅलो, बोला देशपांडे साहेब. काय म्हणतायत तुमचे कीर्तने साहेब? काय नाही, अंगातली गुरुमी आणि बोलण्यातला माज तोच आहे अजून. कीर्तनेचा वीक पॉइंट सापडला काय? 100% सापडला. त्यांची मुलं हाच त्यांचा वीक पॉइंट आहे. एक नंबर काम केलं देशपांडे साहेब. त्यांची मुलगी गायत्री कीर्तने NIC कॉलेजला 2nd इयर MCOMला आहे, आणि मुलगा धन्यवाद देशपांडे साहेब. आता तुम्ही नवीन डिपार्टमेंटला जाऊन हवा खा. धन्यवाद कसले देत आहे? आपल्या सगळ्यांचा बाजार उठवलाय त्याने. त्याची दुपटी नस आम्हाला कळली आहे. आता त्याचा बाजार आम्ही उठवू. बघाच तुम्ही. असं काहीतरी करा. भीती म्हणजे नेमकं काय असतं हे त्यांना चांगलंच कळलं पाहिजे. देशपांडे साहेब, त्या कीर्तनेला गप्प करायचा चांगलाच उपाय सांगितलाय. धन्यवाद. आता बघूया किती उड्या मारतो ते.
हेलो, मी सदाशिव कीर्तने. अच्छी तरह जानता हूं तुझे. ज्यादा हवा में मत उड़. जे काही बोलायचंय ते ऑफिस टाइम मध्ये बोला. फोन रखने से पहले सुन. ये धमकी का ही फोन है और मुझे मालूम है कि तू घर में धमकी के फोन नहीं उठाता. लेकिन इस बार मैं तेरे बेटा और बेटी को काट डालूंगा.